की इथे प्रिया सुद्धा असते आणि प्रिया इथे अर्जुन बरोबर असते आणि प्रिया अर्जुन बरोबर असल्या कारणाने इथे ती तिच्या मागे पुढे करण्याचं काम ही व्यवस्थित पद्धतीने प्रिया करतच असते. कारण आता अर्जुनला सुद्धा त्या गोष्टी इथे करून घ्याव्या लागत असतात. कारण की आता इथे जो काही आपला अर्जुन आहे त्याला असं इथे वाटत असतं की जर आपण प्रियाबरोबर व्यवस्थित राहिलो, व्यवस्थित बोललो, तर मात्र इथे आता जी काही प्रिया आहे ती इथे मधुभाऊंच्या केस संदर्भामध्ये म्हणजेच की जो काही खून झालेला आहे तो खून इथे फक्त आणि फक्त इथे जी काही आपली साक्षी चक्रे आहे तिनेच केलेला आहे असं इथे त्याला वाटत असतं. आणि फक्त त्याच गोष्टी इथे तो जाणून घेण्यासाठीच इथे तो प्रियाबरोबर तेवढा गोल गोल बोलत असतो. त्या गोष्टी इथे काढून घेण्यासाठीच तो इथे सर्व काही करताना आपल्याला पाहायला दिसत आहे. पण आता प्रेक्षकांनो प्रिया कशी आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. इथे आता अर्जुन झोपलेला असतो आणि तेव्हा प्रिया त्याच्या खोलीमध्ये येते. तर सायलीला इथे पाणी हवं असतं म्हणून ती बाहेर आलेली असते आणि तेव्हा अर्जुनच्या रूमचा लाईट ऑन असतो म्हणून ती त्याच्या खोलीमध्ये जाते. तर पटकन अर्जुन हा प्रियाला बाथरूममध्ये लपवतो आणि तेव्हा तिला असं दाखवून देतो की इथे कोणीच नाहीये म्हणून. आणि तेव्हा मात्र इथे दुसऱ्या दिवशी समजतं की त्याच्या खोलीमध्ये प्रिया होते आणि त्यामुळेच इथे अर्जुन हा खूपच जास्त सायली जी आहे ती अर्जुनशी अजिबातच बोलत नसते. पण आता जो काही आपला रविराज काका आहे, रविराज जो इथे प्रतिमाला काही जुन्या आठवणी दाखवण्यासाठी घेऊन गेलेले असतात आणि तेव्हा प्रतिमा खूपच घाबरून इथे सायलीकडे धावत आलेली असते आणि तेव्हा इथे ते तिला सॉरी सुद्धा म्हणत असतात. खरंच सायली सॉरी, मी तुझं ऐकायला हवं होतं आणि आता अगदीच तुझ्या पद्धतीने सर्व काही होईल असं सुद्धा आता इथे ते तिला सांगत असतात. तर आता जो नागराज आहे, नागराज जो आहे तो इथे जे काही त्याने दागिने चोरी केलेले असतात ते दागिने इथे ते घेऊन आलेले असतात आणि तेव्हा आता ते दागिने परत सापडले असं इथे ते येऊन सांगतात. आणि तेव्हा कसे सापडले यावर विचारल्याच्या नंतर ते म्हणत असतात की ही जी आपली वेंधळी सुमन आहे, ह्या सुमनने ते दागिने इथे पॉलिश करण्यासाठी दिले होते आणि तेव्हा तिच्या लक्षात राहिलं नाही. बरोबर की नाही ग सुमन? पण सुमन इथे खूप घाबरलेली असते कारण आता हे सर्व काही ते नागराजने केलेलं असतं आणि तो इथे सुमनला उगाचच आपलं धाऱ्यावर धरण्याचं काम करत असतो. पण आता प्रेक्षकांनो शेवटी सुमनला नागराजच्या भीतीपोटी का होईना पण हो म्हणावं लागत असतं आणि तेव्हा इथे ती हो म्हणण्याचं काम सुद्धा इथे ती करत असते. पण आता प्रेक्षकांनो आणखी एक गोष्ट इथे समोर आलेली असते आणि ती म्हणजेच की इथे आता जो अर्जुन आहे त्याला जे काही इथे ती बॉडी सापडली होती ती बॉडी कोणाची होती, काय होती, ह्या गोष्टी इथे त्याला शोधून काढायच्या असतात. आणि आता मी हा टॉपिक कसा काढू, कारण त्याची DNA टेस्ट सुद्धा केलेली होती आणि ती DNA टेस्ट सुद्धा मॅच झाली होती. म्हणजे हे सर्व काही प्रकरण काय आहे याच्या तळाशी आपण गेलंच पाहिजे असं इथे अर्जुनच्या मनामध्ये हे सर्व काही विचार सुरू असतात. पण आता तो हा टॉपिक काढणार तर कसा काढणार हा सुद्धा इथे त्याला पडलेला खूपच मोठा प्रश्न असतो प्रेक्षकांनो. आणि त्याचबरोबर इथे आता अर्जुनच्या मनामध्ये असा विचार सुरू असतो, जर आत्ता आपण ही टॉपिक काढला तर मात्र काय होईल असं सुद्धा इथे त्याला वाटत असतं. पण आता हे सर्व काही गोष्टी इथे झाल्याच्या नंतर मात्र जी काही सुमन आहे ती म्हणत असते की भाऊजी आता आपण आपल्या घरी गेलं तरी सुद्धा चालेल ना, आपण आता इथे किती दिवस राहणार आहोत? तेव्हा नागराज म्हणत असतो असं कसं तुम्ही घरी येणार, कारण मी तर तुम्ही इथे राहणार म्हणून तुमच्या कपड्याची पूर्ण बॅग घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला इथे राहावंच लागणार आहे कारण प्रतिमा वहिनी इथे आहेत म्हटल्यावर. तेव्हा आता सुमन म्हणत असते की नाही, आपण प्रतिमा वहिनींना सुद्धा आता घरी सोबत आपल्या घेऊन जाऊ आणि तेव्हा आता आपल्या सोबत आपल्या स्वतःच्या घरी घेऊन जाऊ असं म्हणत असते. तेव्हा पूर्णाजी म्हणत असतात की हे सुद्धा प्रतिमाचंच घर आहे, ती इथे लहानाची मोठी झालेली आहे आणि लहानपणापासूनच ती या घरामध्ये रुळलेली आहे आणि त्याचबरोबर ती इथे आरामात राहू शकते. आणि तेव्हा आता इथे प्रतापराव म्हणत असतात पण इथे फक्त प्रतिमा सायलीशीच मिळून जुळून घेत आहे, फक्त ती सायलीच्याच ओळखीची आहे, त्यामुळे तुम्ही तिला इथून घेऊन जाऊ शकत नाही. त्यापेक्षा एक काम करणार रविराज, तू पण इथेच राहा थोडे दिवस आणि थोडे दिवस तू इथे राहिलास तर मग बरं होईल असं इथे त्याला सर्वजण रिक्वेस्ट करत असतात. आणि तेव्हा आता इथे रविराज आणि त्याचबरोबर प्रिया इथे राहायला तयार झालेली असते आणि आता सुमनला सुद्धा इथे राहण्यासाठी सर्वजण आग्रह करत असतात. पण सुमन म्हणत असते की नाही, मला घरी जाऊन यांच्या जेवणाचं वगैरे पाहावं लागेल, त्यामुळे मी इथे राहू शकत नाही, मला घरी जावंच लागेल असं म्हणून आता सुमन जी आहे ती नागराज सोबत घरी जायला निघालेली असते.
तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र जे काही रविराज आणि त्याचबरोबर प्रिया इथे राहिलेले असतात आणि तेव्हा सायली ही अर्जुनवरती चिडलेली असते, कारण आता सायली जेवणासाठी अर्जुनला आग्रह करत असते आणि तेव्हा प्रिया ही मध्येच येते आणि प्रिया ही अर्जुनसाठी कॉफीचा मग पुढे ठेवते. प्रियाने अर्जुनसाठी कॉफीचा मग पुढे ठेवल्याच्या नंतर इथे आता ती म्हणत असते, जेव्हा जेव्हा जो अर्जुन आहे तो जेव्हा जेव्हा सायलीला इथे काही गोष्टी मागतो, पाणी मागतो, तेव्हा सायली मुद्दामूनच त्याच्यासमोर कॉफीचा मग आणून ठेवते. जेव्हा तो इथे जेवायला मागतो तेव्हा ती त्याच्यासमोर कॉफीचा मग आणून ठेवत असते आणि ह्या सर्व गोष्टी होताना इथे सर्वजणच पाहत असतात, कारण जी काही आपली प्रिया आहे तिच्यामुळेच ह्या सर्व गोष्टी इथे होताना आपल्याला पाहायला दिसत आहेत. कारण आता प्रिया ही इथे राहिलेली आहे आणि हे सायलीला अजिबातच आवडलेलं नसतं, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी होताना इथे दिसत आहेत. तर प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये एवढंच. उद्याचा एपिसोड मात्र तेवढाच जास्त रंजक असणार आहे आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या मिराज व्हॉइस या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करायचं आहे. कारण आता प्रेक्षकांनो इथे पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जी काही आपली प्रिया आहे. प्रियाने इथे आता अर्जुनच्या जवळीक साधण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो, पण सायलीला ही गोष्ट अजिबातच सहन होत नसते आणि ती मुद्दामूनच इथे अर्जुनला त्रास सुद्धा देण्याचं काम करत असते. आणि जेव्हा आता संध्याकाळी झोपल्यावर सुद्धा आता इथे अर्जुन हा सायलीशी बोलायला जातो, तेव्हा इथे सायली जी आहे ती इथे मुद्दामूनच अर्जुन समोर कॉफीचा मग ठेवून त्याला इथे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत असते की तो तिच्यासोबत कसा वागलेला आहे आणि त्याचबरोबर तो ह्या पद्धतीने वागलेला आहे, त्यामुळे आता सायली तिच्यासोबत त्या पद्धतीने वागत आहे. ह्या सर्व गोष्टी इथे ती दाखवून देण्याचा खूपच जास्त प्रयत्न करताना प्रेक्षकांना आपल्याला दिसत आहे. तर अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या मिराज व्हॉइस ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन आणि त्याचबरोबर रंजक अशा एपिसोड सोबत. तोपर्यंत धन्यवाद.